धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढला आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी नाल्यांना देखील पूर आला आहे। या मुसळधार पावसामुळे कळंब तालुक्यातील एकाचा बळी गेला आहे। ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे। धाराशिवच्या काही भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने तेरणा नदीला आलेल्या पुरात सापनाई आणि संजितपूर शिवारात पाणी झाले आहे। यामुळे पुन्हा एकदा शेतातील पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहे। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विजयकुमार सत्यनारायण जोशी असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून गावातील ओढ्याला आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। सकाळी शेतात असलेल्या म्हशीचे दूध घेऊन येत असताना पुराच्या पाण्यात वाहून विजयकुमार जोशी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे।